इंदापूरमध्ये राजकीय प्रचाराची धुळवड पाहायला मिळते। विजय शिवतारेंचा कार्यकर्ता पदाधिकारी संवाद दौरा आहे, तर शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार इंदापूरमध्ये। त्यामुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचा देखील इंदापूरमध्ये दौरा आहे। 3 महत्त्वाचे चेहरे इंदापूरमध्ये आज आहेत आणि त्यामुळे इंदापूरमध्ये राजकीय प्रचाराची धुळवड आजपासूनच सुरू झाली असल्याचं म्हटलं जात आहे। विजय शिवतारेंचा कार्यकर्ता पदाधिकारी संवाद दौरा, तर शेतकरी मेळाव्याकरता शरद पवार आज इंदापुरात, तर तिथं सुनेत्रा पवार देखील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता इंदापूरमध्ये आज असतील। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। इंदापुरात आज महाविकास आघाडीच्या वतीनं भव्य असा शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इंदापूर शहरातील मार्केट यार्डच्या कमिटीच्या प्रांगणावरती हे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता, मी आहे इंदापूर मार्केट कमिटीच्या या प्रांगणावरती, की ज्या प्रांगणावरती शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, यासाठी एक भव्य दिव्य असा एक स्टेज उभारण्यात आलेलं आहे। मंडपाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। उन्हाचा तडाखा वाढलेला असल्यामुळं येणाऱ्या नागरिकांना, येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर नागरिकांसाठी उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, उबाटा गटाचे खासदार, शिवसेने नेते संजय राऊत, बाळासाहेब थोरात, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर आज इंदापूर तालुक्यामध्ये अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार या देखील इंदापूर दौऱ्यावरती आहेत। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे देखील या मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत। विजय शिवतारेंनी आपण अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर विजय शिवतारे ठाम आहेत आणि आज ते इंदापूरमधील नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत। यामुळे आता बारामती लोकसभेची लढत ही तिरंगी मानली जाते। आज या शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवार शेतकऱ्यांना काय संबोधित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सभेच्या ठिकाणी जाऊ न देण्याच्या सूचना केल्याची माहिती देखील समोर येत आहे। यामुळे आता दत्तात्रय भरणेंवरती शरद पवार काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।